मित्रांनो, ही गोष्ट आहे एका राजाची, जो एका युद्धात त्याचं सगळं काही हरून गेला होता. त्याची जेवढी काही संपत्ती होती, त्याचा जेवढा काही राजमहल होता, सगळं काही तो गमावून बसला होता. तो एकटाच इकडे तिकडे भटकत होता, या विचारात की त्याला पुन्हा सगळं काही उभं करायचंय. त्याच्याकडे त्याच्या राहण्या इतकी सुद्धा जमीन नव्हती. आणि अचानक एके दिवशी त्याला त्याचा मित्र राजा आठवतो, जो अत्यंत हुशार, दयाळू आणि दानवीर असतो. त्याच्याकडून जे काही मागितलं ते तो लोकांना सतत दान करत असतो. त्याला वाटतं की मी माझ्या मित्राची मदत घेतली पाहिजे, आणि तो त्याच्या मित्राच्या राज्यात त्याची मदत घेण्यासाठी जातो. जसंही हा राजा त्या दानवीर राजाच्या दरबारात पोहोचला, तो अतिशय खुश झाला, कारण ते दोघं मित्र होते. दानवीर राजाने त्याला आलिंगन दिलं, मिठी मारली, त्यांनी गप्पा केल्या. आणि त्यानंतर दानवीर राजाने त्याला विचारलं की काय झालं, माझी कशी आठवण काढलीस? मला माहिती आहे तुला माझ्याकडून काहीतरी हवं आहे, सांग, तुला जे हवं आहे ते मी तुला देईन. त्यावेळी हा सगळं काही हरलेला राजा म्हणाला की मला जमीन हवी आहे. दानवीर राजाने विचारलं की माग, किती जमीन पाहिजे तुला? त्यावेळी हा हारलेला राजा विचार करायला लागला की किती सांगू, किती मागू, 1 एकर मागू का की 2 एकर मागू? तो विचार करत होता की हा तर खूप मोठा दानी आहे. 5 एकर मागू का की 10 एकर मागू? तो विचारच करत होता. दानवीर राजा पुन्हा पुन्हा विचारत राहिला की अरे मित्रा, सांग, तुला किती जमीन हवी आहे? पण हा दुसरा राजा मात्र काही बोलतच नव्हता. त्यानंतर या दानवीर राजाला वाटलं की याला खरोखर जमिनीची अत्यंत गरज आहे, कारण हा सगळं काही गमावून बसलाय. हा दानवीर राजा म्हणाला की अरे मित्रा, ऐक, मी तुला एक दिशा दाखवतो, त्या दिशेने जा, आणि त्या दिशेपर्यंत जाऊन सायंकाळपर्यंत तू जिथेही जाऊन पोहोचून परत येशील, तेवढी जमीन मी तुला देईल. तुला सायंकाळपर्यंत तिथे पोहोचून परत यायचंय, तेवढी जमीन तुझी. हे ऐकून तो हारलेला राजा अतिशय खुश झाला. तो दरबारातून पटापट निघाला, त्या दिशेने चालायला लागला. आधी तर तो हळूहळू चालत होता, पण नंतर त्याने जोरात चालायला सुरुवात केली. आणि मग त्याच्या मनात विचार आला की नाही, मला जास्त जमीन हवी आहे. हा विचार करून त्याने पळायला सुरुवात केली. तो जोरजोरात पळायला लागला. राजाला हे समजलं. राजाने लगेचच त्याच्या सेवकांना घोड्यावर पाठवलं की जा, त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था करा, त्याला तहान लागेल वाटेत. सेवक घोड्यावर निघाले त्या राजाला पाणी देण्यासाठी. हे घोड्यावर असलेले सेवक लगेचच त्याच्यापर्यंत पोहोचले. ते सेवक म्हणाले की घ्या, तुम्ही थकले असाल, पाणी घ्या. पण हा हारलेला राजा मात्र ऐकत नव्हता. तो म्हणाला की नाही, मला लवकर पोहोचायचंय, मला जास्तीत जास्त जमीन हवी आहे, मी थांबू शकत नाही. भर उन्हात तो पळत होता. पळता पळता त्या राजाला वाटेत जंगल लागलं. त्याने जंगलाचा एरियाही कव्हर करायला सुरुवात केली. तिथे त्याला एक नदी लागली. त्याने विचार केला की ही नदी सुद्धा माझी होईल. त्याने त्या दिशेने पळायला सुरुवात केली. हे सेवक मात्र त्या राजाचा पाठलाग करत होते, त्याला पाणी पिण्यासाठी सांगत होते. पण तो राजा मात्र कुणाचंही ऐकत नव्हता. तो फक्त आणि फक्त पळत जात होता. बघता बघता बराच वेळ झाला. सायंकाळ व्हायला आली होती. आणि मग त्या राजाला आठवलं की अरे, मला पुन्हा दरबारात पण जायचंय, तेव्हाच तर मला ही जमीन मिळेल. आणि मग त्याने युटर्न मारला आणि दरबाराकडे पळायला सुरुवात केली. हे सेवक त्याच्या मागेच येत होते, त्याला पाणी प्यायला सांगत होते, पण तो ऐकत मात्र नव्हता. त्याच्या सिंहासनाकडे गेला आणि अचानक ठेच लागून खाली पडला. आणि तो खाली असा पडला की त्यानंतर पुन्हा तो कधी उठलाच नाही. तो मरण पावला. मित्रांनो, ही गोष्ट कुठेतरी फक्त त्या हारलेल्या राजाची नाहीये, ती तुमची, माझी, आपल्या सगळ्यांची आहे. आपल्यातले बरेचसे लोक किंवा आपणही बऱ्याचदा फक्त पळत जातो. मला हे हवंय, मला ते हवंय, मला तेही हवंय, मला हेही हवंय, मला सगळंच हवंय. या सगळ्या लालसेपायी आपण स्वतःचा विचारच करत नाही ना, आपण आपल्या फॅमिलीचा विचार करतो. ते म्हणतात ना की तनाची भूक तर मिटून जाते, पण मनाची भूक कधीच मिटत नाही. मनाची भूक तेव्हाच मिटते जेव्हा आपण समाधानी होतो. म्हणजे आपल्याकडे सुद्धा असतं बरंच काही, पण तरी सुद्धा आपण त्याची मजा न घेता दुसऱ्याच गोष्टींमध्ये गुंतलेलो असतो. मला ते हवंय, मला हे हवंय. जे आपल्याकडे आहे ना, त्याची मजा आपण घेत नाही. आपल्याला नेहमी दुसऱ्याकडे काय आहे ते हवं असतं. नेहमी आपल्याला जास्तीचं हवं असतं. बघा, समाधान शोधायला सुरुवात करा. जेव्हा समाधानी राहाल तेव्हाच खऱ्या अर्थाने खुश राहू शकाल. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही काही मिळवू नका, काही मिळवण्याचा प्रयत्न करू नका. नाही, मिळवा, प्रयत्न सुद्धा करा. पण ते जेव्हा तुम्हाला मिळून जाईल तेव्हा समाधानी व्हायला विसरू नका, त्याचा आनंद घ्यायला विसरू नका. लगेचच दुसऱ्या गोष्टीच्या मागे लागून जाऊ नका, किंवा काहीतरी जास्तीचं मिळवण्यात आता तुमच्याकडे जे काही आहे त्यालाही गमावून बसू नका.